हॅलो नमस्कार मंडळी. होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वामी प्रकट दिनानिमित्त ज्या ज्या सेवा करायच्या आहेत त्या मी सगळ्या तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सगळ्यात आधी मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकताय. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जपनाम करू शकताय, नामजाप करू शकताय, तुम्ही अखंड नामजापसुद्धा करू शकताय. त्यानंतर मी तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्ही तारक मंत्राचं श्रवण पठण करू शकताय. तर ते व्हिडिओ मी सेपरेट दिलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंकसुद्धा तुम्हाला मिळतील. तर 21 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत तुम्हाला अजून एक सेवा करायची आहे. जर तुम्हाला ह्या कोणत्याच सेवा जमत नसतील तर अजून एक सेवा आहे ती तुम्हाला करायची आहे. जर या सेवा जमत नसतील तर ती सेवा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंटसुद्धा आवर्जून करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा बरं का. म्हणजे तुम्ही ते सबस्क्राईब करताय त्यामुळे आम्हाला पुढे व्हिडिओ बनवण्यामध्ये प्रोत्साहन मिळतं आणि उत्सुकता वाढते किंवा उत्साह वाढतो सेवा काय कशी करायची ते सांगण्यामध्ये. तर आवर्जून सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर मैत्रिणींनो, जसं तारक मंत्र आहे, स्वामी चरित्र सारामृत आहे, नामजाप आहे, तसंच स्वामी स्तवनसुद्धा आहे. तर स्वामी स्तवन जे आहे त्याचंसुद्धा तुम्ही श्रवण आणि पठण करू शकताय. तर स्वामी स्तवन जे आहे त्याचं तुम्ही रोज 11 वेळा पठण करू शकताय. तुम्ही ते वाचून म्हणू शकताय. जर तुम्हाला ते वाचून येत नसेल तर तुम्ही ते श्रवण करू शकता. यूट्यूबवरती तुम्हाला मिळेल किंवा इथे डिस्क्रिप्शनवरती सुद्धा मी तुम्हाला आवर्जून देईल, ते लिहून देईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल किंवा तुम्हाला आता स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल तर ते तुम्ही आवर्जून वाचा. तुम्हाला मी सांगते की तुम्ही जेवढं नामजाप करताय, श्री स्वामी चरित्र सारामृत वाचताय आणि तारक मंत्र म्हणताय तितकंच पुण्य तुम्हाला त्यातनं सुद्धा मिळणार आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, खरं तर 21 दिवसांच्या सेवेमध्ये तुम्ही स्वामींसाठी जी जी सेवा करताय ना त्या सेवेमुळे तुमच्या आयुष्याचं सोनं होणार असतं. त्यामुळे तुम्हाला जो स्क्रीनवर मंत्र दिसतो आहे किंवा स्वामी स्तवन दिसतं आहे ते तुम्ही अखंड जाप करा. अखंड म्हणण्यापेक्षा रोज तुम्ही 11 वेळा, 21 दिवस 11 वेळा स्वामी स्तवन म्हणा. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कोणतीही इच्छा न ठेवता जेव्हा स्वामींकडे फक्त पूजा करतात, स्वामींची सेवा करतात ना त्यावेळेस तुम्ही न मागता सुद्धा स्वामी तुम्हाला असंख्य अशा तुमच्या इच्छा पूर्ण करत असतात. त्यामुळेच मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला 21 दिवसांच्या सेवेमध्ये जी सेवा करता येईल. बऱ्याच जणींची अडचण होते की त्यांच्याकडे स्वामी चरित्र सारामृत नसतं, तर त्यांनी आवर्जून श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये 1 ते 21 अध्याय पूर्ण दिलेले आहेत ते तुम्ही वाचू शकताय. त्यानंतर मी डिस्क्रिप्शनमध्ये स्वामी स्तवन पूर्ण देणार आहे किंवा तारक मंत्राच्या व्हिडिओमध्ये मी तारक मंत्र पूर्ण देणार आहे. तुम्ही ते आवर्जून वाचा, त्या सेवा करा आणि तुमच्या त्या सेवा स्वामींच्या पायाशी रुजू करा. आणि अजून एक आवर्जून विनंती आहे मैत्रिणींनो, तुम्ही जेव्हा ही सेवा करताय तेव्हा तुम्ही आवर्जून तुमची सेवा करत असताना आवर्जून तुम्ही एक स्वामी भक्त घडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अशी एखादी तुमची मैत्रीण आहे किंवा अशी तुमच्या जवळची एखादी व्यक्ती आहे जी असंख्य अडचणींमध्ये आहे पण तिला मार्ग सापडत नाही आहे. त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची एकदा तरी ओळख करून द्या. एक गोष्ट किंवा एक सेवा करण्यासाठी त्यांना सांगा. त्यांना त्यातनं ज्यावेळेस त्या सेवेचा लाभ मिळेल त्यावेळेस त्यांना समजेल. त्यांना बाकी काही नाही मिळालं ना मैत्रिणींनो तरीसुद्धा त्यांना मनःशांती मिळते. आणि जेव्हा आपण प्रॉब्लेममध्ये असतो त्यावेळेस मनःशांती लाभणंसुद्धा खूप गरजेचं असतं. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्ही नामजाप करा, नित्यसेवा करा, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा. 21 दिवस तुम्हाला जी सेवा करता येते ना ती करा. त्याचबरोबर तुम्ही एक स्वामी सेवक घडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जेव्हा एक स्वामी सेवक घडवता ना तेव्हा तुम्हाला काय मिळतं हे मी माझ्या शब्दात नाही सांगू शकत आहे. पण मला जितकं स्वामींनी आत्तापर्यंत दिलं आहे ना तितक्यात मी जितकी सुखी आहे. मला नाही वाटत की त्याआधी मी कधी मनाने शांत होते. अस्थिर मन जे आपलं शांत झालेलं असतं ते स्वामींच्या चरणांशी येऊन झालेलं असतं. त्यामुळे मैत्रिणींनो, आवर्जून या सेवा करा आणि सेवेकरी व्हा. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आवर्जून स्वामी स्तवन वाचा.
कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, बाय बाय.